जुनं गेलं नवीन आलं. त्या नव्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा भंगाचं दुःख घेऊन आज पुन्हा एकदा मराठी माणूस जगायला लागलाय मुंबईत. गेले 2 दिवस मुंबईची जीवनवाहिनी ठप्प झालेली आहे. त्याकडे कोणाचं लक्ष नाही. सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात गेलेला अदानी सगळ्यांना दिसतो. या अदानीच्या घशात मुंबईतल्या या बेस्टच्या ज्या काही मालकीच्या जागा आहेत, म्हणजे जे बेस्टचे डेपो आहेत, ते डेपो या अदानीच्या घशात घालायला काही लोक निघालेत. 99 वर्षाच्या लीजवर द्यायला. कोणी 99 वर्ष जगलेलं मला दाखवा मागच्या 10 वर्षात. कोणी पाहिलेत 99 वर्ष? फेसबुकवर माझा एक मित्र आहे, स्मितेश स्मिथ असं टोपण नाव लावून तो त्याचं ते फेसबुक अकाउंट चालवतो. त्याची एक पोस्ट सकाळी सकाळी बघितली. शाळेत कधी शाळेच्या बसने नाही गेलो, पण कामावर शाळेच्या बसने जायची वेळ आली. हा संदर्भ आहे बेस्ट, जी आमच्याकडे मुंबईत वाहतूक व्यवस्था आहे महानगरपालिकेची, तिचा जो संप सुरू आहे मागच्या 2 दिवसांपासून, त्या संपाला अनुषंगून ही पोस्ट आहे. आता त्या पोस्टचा तुम्हाला नीटचा अर्थ कळला नसेल. झाले काय, काही समाजसेवक, अगदी आमचा एक नगरसेवक मित्र आहे शिवानंद शेट्टी, त्यानेही या बेस्टच्या संपामध्ये सामान्य चाकरमान्यांच्या प्रवासाचे जे काही हाल होत आहेत ते सगळे लक्षात घेता ऑफिस सुटतानाची जी वेळ आहे संध्याकाळची आणि ऑफिसला जाण्याची जी वेळ आहे, त्या दोन त्याला पीक आवर्स वगैरे म्हणतो आपण, त्या पीक आवर्समध्ये शाळेच्या ज्या मिनी बसेस असतात त्या स्टेशनपासून ठराविक अंतरापर्यंत, म्हणजे काही नगरांपर्यंत प्रवाशांच्या सोयीसाठी त्या सुरू केलेल्या आहेत 2 दिवस. त्यातून शाळेच्या बसेसमधून, जिथं त्यांची लहान मुलं त्या बसेसमधून शाळेत जातात, तिथे हे पालक आज त्या बसेसचा वापर करून घरी येत आहेत किंवा घरून स्टेशनपर्यंत जात आहेत. त्यामागे कारण एकच आहे, बेस्टचा संप. बेस्ट म्हणजे काय तर बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कंपनी. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारी ही एक स्वतंत्र कंपनी आहे. तिचं एक स्वतंत्र बजेट असतं, जे महानगरपालिकेकडूनच ते बजेट दिलं जातं. अर्थसंकल्पात ती तरतूद केली जाते. ही सेवा चालवली जाते मुंबई शहर, उपनगर आणि MMR रिजनमधल्या ज्या रूट्सवर काही बसेस चालवायच्या त्यासाठी. अगदी नवी मुंबई ठाण्यापर्यंत बेस्टच्या बसेस जातात, तिथून मुंबई शहरामध्ये येतात. बेस्टबद्दल मुंबईत राहणाऱ्या लोकांना फारसं सांगायला नको. बेस्ट या नावाप्रमाणेच ती जी सर्व्हिस आहे ती आजवर बेस्टच होती. आता गेली 25 वर्ष या मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कुणाची होती तर उभाटा सेनेची सत्ता होती. पूर्वाश्रमीची शिवसेना, आत्ताची उभाटा. आता या मंडळींनी ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेतल्या प्रत्येक सेक्शनमध्ये कसा फावडा मारता येईल तसा तो मारलेला आहे, हे सगळीकडे उघड झालं. लोकभावना प्रक्षुब्ध झाली ना आता कुठेतरी या महानगरपालिकेतली सत्ता बदलली आहे. आजवर या बेस्टमध्ये काय चाललं होतं किंवा BST मध्ये, ज्याला BST लोक असं म्हणतात, BST मध्ये नेमका कसा प्रशासनाचा जो काही ओंगळवाना खेळ सुरू होता, किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू होता, याबद्दल काही बोललं की जबाबदार ज्यांना धरलं जायचं त्या नेत्यांशी जेव्हा या विषयावर चर्चा व्हायची तेव्हा ते बोर्ड दाखवायचे की सत्ता ठाकरेंची आहे, महानगरपालिकेतली सत्ता त्यांची होती, त्यामुळे त्यांनी आजवर त्या सर्व्हिसला, या ट्रान्सपोर्ट सर्व्हिसला आपल्याला हवं तसं वाकवलं, आपल्याला हवं तसं वागवलं. यात सामान्य जनतेला त्याची झळ फारशी पोचली नाही. कधी दरवाढ झाली, तिकिटांची दरवाढ झाली किंवा काय झालं तर हा जो चाकरमानी आहे ना, जो घड्याळाच्या काट्याला बांधलेला असतो, त्याने फारसं लक्ष दिलं नाही. 10 पैसे 20 पैसे, कधी 1 रुपया 2 रुपये वाढले तर त्यात फारसे ते पडले नाहीत. पण बेस्ट सर्व्हिस, जी आशिया खंडातली सर्वोत्तम अशी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस होती एका शहरात चालणारी, त्या सर्व्हिसचं वाटोळं ज्या लोकांनी केलं ना, त्या लोकांना यापूर्वी कधी कोणी जाब विचारला का तर नाही. ज्या वेळेला बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप केला आपल्या पगारवाढीसाठी किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी, आज बेस्टच्या ताफ्यामध्ये ज्या बसेस आहेत त्या बसेसपैकी फक्त 249 बस ज्या आहेत त्या बेस्टच्या मालकीच्या आहेत. 2783 बसेस आहेत ज्या कॉन्ट्रॅक्टवर घेतलेल्या आहेत कंत्राटदारांकडून.
हे कॉन्ट्रॅक्टर कोण, तुम्ही त्या बसेस बघत असाल, ओलेक्ट्रा इलेक्ट्रिक बस जी धावते ती, त्यानंतर SMP-T, टागा, अशा बऱ्याच नावांच्या तुम्ही ब्रँड मागे लावलेले असलेले त्या बसेस धावताना आपण बघतो. त्या लिटरली धावतात मुंबईतल्या रस्त्यांवर. या धावण्याला आता सुमार राहिले नाही, यांच्या वेगावर आता मर्यादा राहिलेली नाहीये. कारण या कॉन्ट्रॅक्टर्सच्या ज्या बसेस आहेत त्या चालवणारे जे चालक आहेत, जे ड्रायव्हर आहेत, तेही कॉन्ट्रॅक्टवर भरती केलेले आहेत. या लोकांना प्रॉपर कुठलीही ट्रेनिंग दिली गेलेली नाहीये. त्यामुळे अलीकडे जे 2-3 मोठे अपघात झालेत मुंबईत, कुर्ल्याला झाला, आता परवा दादर प्लाझा सिनेमाच्या जवळ झाला. कुर्ल्याला तर जीवितहानी झाली, दादरमध्ये थोडक्यात बचावलं. हे सगळं का होतंय, तर कुठेतरी काहीतरी हे लोक वाचवायला जात आहेत, त्यातून आपले खिसे भरले जात आहेत. आता आजवर या सगळ्या अनास्थेला किंवा या अनागोंदीला जबाबदार असलेले ठाकरे आता सत्तेतून बाहेर पडलेत. 6-7 महिने झाले तिथे सत्ता बदल झालाय. तरीही या बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळायला सुरुवात झाली आहे असं का वाटत नाही. आणि आज ते अगदी त्यांनी संपाचं हत्यार का उगारले, याची कारणं जरा जाणून घेतली पाहिजेत आपण. मुळातच आजवर कुणाकडे तरी बोट दाखवून या सगळ्या गोष्टींना आपण थोडंसं दुर्लक्षित करत आलो. सर्वसामान्य चाकरमानी मुंबईकर जो आहे, तो जसं मी म्हणालो घड्याळाच्या काट्याला बांधलेला असतो, तसा तो यायचा जायचा, त्या बेस्ट बसेसचा वापर करायचा. बेस्टला पर्याय म्हणून इथं खाजगी रिक्षा, टॅक्सी ही सर्व्हिस उपलब्ध आहे, ओला उबेर आहे. तरीही सर्वात परवडणारी आणि फ्रिक्वेन्सीलाही जास्त असणारी, म्हणजे अगदी 2-3 मिनिटांनी एक बस येते आणि त्या बसमध्ये अगदी 10 रुपयात, 6 रुपयात, 5 रुपयात अशा नाममात्र तिकिटांवर आपण प्रवास केलेला आहे. मला आठवतंय, मी चर्चगेट स्टेशन म्हणजे इरोसच्या बाहेरच्या बस स्टॉप पासून 100 नंबरची बस पकडून फ्री प्रेसला जायचो नवशक्तीत असताना. 5 रुपयाचं तिकीट होतं, तेव्हापासून त्या बसमध्ये प्रवास केलेला आहे. 506 रुपये झाले, नंतर 10 रुपये झाले. मग ती जी सर्व्हिस होती ती रिंग रूट होता खरं तर ती नंतर मग त्या रूटवर AC बसेस सुरू झाल्या. आता मला वाटतं आता ही AC बस आहे. झालंय काय, तर या सगळ्या सर्व्हिसेस आपल्याला हव्या असतात, सर्वसामान्यांना हव्या असतात. गरीब गोरगरीब जी जनता आहे, मध्यमवर्गीय, त्यांना हे 5-10 रुपये मॅटर करतात. आता ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे तो विचार करत नाही, तो चटकन रिक्षाला हात दाखवतो, बसतो. अगदी पहिल्या टप्प्याकरता 26 रुपये त्याला पे करायला काही वाटत नाही. पण या 26 रुपयांमध्ये एक सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय माणूस जो असतो, तो बेस्ट बसमध्ये 5 वेळा प्रवास करू शकतो, 5-5 रुपयाचे 5 वेळा तिकीट काढून. हा साधा सोपा गणिती व्यवहार आहे मराठी माणसाचा. पण आता गेले 2 दिवस ही सेवा ठप्प झाली आहे पूर्णपणे. हा जो काही गणिती व्यवहार करत होते ना मध्यमवर्गीय आमचे चाकरमानी, ते हवालदिल झालेत. त्यांना कुठेतरी दिलासा म्हणून शाळेच्या बसेस, स्कूल बसेस त्या रूटवर चालवल्या जात आहेत. शिवानंद शेट्टीसारखा एखादा नगरसेवक पुढे येतोय, काही समाजसेवी संस्था पुढे येत आहेत. पण हे सगळं कुठेतरी थांबायला हवं. कारण झालंय काय, की या बेस्ट कर्मचाऱ्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून, म्हणजे 2021 पर्यंत जी मंडळी या बेस्ट सेवेतून निवृत्त झाली होती, त्यांना अजून ग्रॅच्युइटी, त्यांचे फंड जे निवृत्तीनंतर मिळतात, PF वगैरे, तेही अद्याप मिळाले नाहीत. कारण त्यासाठी आर्थिक तरतूदच नाहीये. पैसा गेला कुठं? त्यानंतर या मंडळींचं म्हणणं असं होतं, की तुम्हाला जर हा सगळा डोलारा चालवणं अशक्य आहे स्वतंत्र संस्थान म्हणून, तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत त्यांना विलिनीकरण करून घ्या. जसं आपण ST कर्मचाऱ्यांची जी मागणी होती, की तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे यांना वेतन आयोग तरी द्या, नाही तर तुम्ही सरकारमध्ये विलीन करून घ्या. हे महामंडळ, ST महामंडळ वेगळं असं चालवू नका. थोडक्यात हे छोटंसं महामंडळ म्हणजे ही बेस्ट ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे. आणि जे महाराष्ट्रात लार्ज स्केलवर होतंय ते आता एका छोट्या शहरापुरतं मर्यादित होत स्मॉल स्केलवर मुंबईत घडताना दिसतंय. आता STचा जो आवाका आहे त्याचप्रमाणे जर मुंबईचा विचार केला, ही अशी आडवी तिडवी उभी आणि वर खाली वाढलेली जी मुंबई आहे, छोट्या छोट्या गल्ल्यांमध्येही बेस्टच्या छोट्या छोट्या मिनी बसेस धावतात. तिथे अगदी 5 रुपयात प्रवास करत स्टेशनपासून आपल्या घरापर्यंत पोहोचणारा आपल्याला चाकरमानी दिसतो. या सगळ्यांसाठी कुठेतरी या राजकारण्यांनी पुढे येत आपली जबाबदारी ओळखून काहीतरी करायला हवं. निव्वळ जेव्हा मतांची गरज होती, तेव्हा जे कोणी बसले होते मागच्या 25 वर्षात सत्ताधारी म्हणून, त्यांच्या नावानं खडे फोडण्याचं काम केलं. आता ते काही कमी नव्हते. त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या ज्या काही संघटना होत्या,
त्यांनी कधी आपल्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी कधी संप केले. तर हे संप फोडायचं कोण? तर ही उबाटावाली माणसं होती सगळी. आता त्यांनी संप कशासाठी फोडले? तर बेस्ट प्रशासनामध्ये जे काही आतल्या आत बाबू लोकांना ज्यांनी भरून ठेवलं होतं, त्यांनीच केलेल्या नियुक्त्या होत्या. त्यांच्याच समितीचे जे लोक नगरसेवक बनायचे, समितीचा अध्यक्ष बनायचा, त्या समितीमधले सदस्य त्यांचे असायचे. हा जो सावळा गोंधळ चालायचा तो कसा झाकायचा, यासाठी मग संप फोडा. यांच्या मोठमोठ्या संघटना होत्या. त्या सगळ्या कामगारांनी मग स्वतःच विचार केला, की यांचं नेतृत्व मान्य करून आपण पुढे चाललो तर आपल्या वाटेला काहीच येत नाही, हे आपल्यासाठी काहीच करत नाही. अशा पद्धतीने मग काही उजव्या संघटना ज्या आल्या, उजव्या विचारांच्या, म्हणजे शशांकराव यांची संघटना आहे, म्युनिसिपल कर्मचारी म्हणजे त्यांचे वडील जी चालवायची शरदराव, त्यांचीच एक संघटना पुढे जी आहे चालते. त्यानंतर प्रसाद लाड, ज्याच्यावर सरळ सरळ भाजपचा शिक्का आहे, त्यांची संघटना आहे, त्यांची युनियन आहे बेस्टमध्ये. आता या दोन मोठ्या युनियन आहेत, त्यांच्याकडे आज संख्याबळ जास्त आहे, कर्मचारी वर्ग त्यांच्याकडे जास्त असा एकवटलेला आहे. या सगळ्यांच्या जोरावर त्यांनी अगदी या बेस्टची जी काही ती पतपेढी होती ना सोसायटी, त्या सोसायटीची जी निवडणूक झाली, ज्याबद्दल राज ठाकरेंना प्रश्न विचारला होता की ठाकरे ब्रँड आता जर निर्माण झालाय तर मग ती निवडणूक का हरला हा ठाकरे ब्रँड, तेव्हा ते म्हणाले होते की अशी कुठे गल्लीबोळात होणारी छोटी मोठी निवडणूक आहे, त्याबद्दल मला काय माहीत नसतं. ही गल्लीबोळातली निवडणूक नव्हती. ही जी बेस्टची जी काही सोसायटी आहे ना, क्रेडिट सोसायटी, ती फार मोठी आहे आणि ती जर ज्याच्या ताब्यात असते, ज्या राजकीय पक्षाच्या, त्यांच्याकडे फार मोठं शस्त्र असतं, ताकद असते. आता ती ताकदही या सगळ्या भाजप समर्थकांकडे आली आहे किंवा उजव्या विचारांच्या लोकांकडे आलेली आहे. असं असतानाही आज जे लोक मागच्या 25 वर्षातल्या त्या सत्ताकाळ जो होता ज्या लोकांचा, त्यांना कंटाळून तुमच्याकडे आलेत, तुमच्याकडून ज्यांना अपेक्षा होत्या, त्यांचा भ्रमनिरास होताना दिसतोय. त्यामुळे आज या सगळ्या संघटना एकवटल्या, त्यांनी एक कृती समिती स्थापन केली आणि त्यांनी हा संप पुकारला. हा संप एवढा कडक आहे की मागच्या 2 दिवसांपासून तुम्हाला मुंबईच्या गल्लीबोळात रस्त्यावर कुठेही बेस्टची बस दिसत नाही. लोक हवालदिल झालेत, वैतागलेत. आज आज रविवार आहे, रविवारी बऱ्याच मुंबईकरांना सुट्टी असते, त्यामुळे आज तो त्रास तेवढा जाणवणार नाही. पण परत उद्या सोमवारपासून काय करायचं? एक महत्त्वाची गोष्ट उद्या सोमवारपासून जी काही घडणार आहे ती म्हणजे विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे, महाराष्ट्र विधानसभेचं. या अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडले जातात, त्यावर चर्चा होते, त्यावर निर्णय घेतले जातात. मुंबईसारख्या महानगरीत म्हणजे भारताच्या आर्थिक राजधानीत जी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे, एकतर लोकल रेल्वे आहे, त्यानंतर रस्त्यांवरून धावणारी जी BSTची बस आहे ना, ती बस अशी डेपोंमध्ये उभी मागच्या 2 दिवसांपासून बरी दिसत नाही. ती सर्वसामान्यांसाठी त्यांना आपल्या सोबत घेऊन रस्त्यांवर धावली पाहिजे आणि ती धावण्यासाठी जे कर्मचारी, चालक, वाहक मेहनत करतात, 9-9, 10-10 तास ड्युटी करतात आणि त्यानंतर त्यांच्या पदरात जर काय पडत नसेल, त्यांना पगारवाढ मिळत नसेल, ते निवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या वाटेला जर तीच छळवणूक येत असेल, आज 2021 पासून गेले 5-6 वर्षांमध्ये जे निवृत्त झालेले कर्मचारी आहेत, त्यांना त्यांची प्रॉव्हिडंट फंडची रक्कम मिळाली नाही आहे, त्यांची ग्रॅज्युएटी मिळाली नाही आहे, इतर काही देणी असतात, एरियर्स वगैरे, तेही मिळाले नाही आहे. माणूस जेव्हा रिटायरमेंटकडे येतो त्यावेळेला त्याच्या घरात समजा त्याला जर मुलगी असेल तर ती मुलगी वयात आलेली असते, तिचं लग्न करायचं असतं. आता हा लग्न विषय एक बाजूला ठेवा, काही कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाचा विषय होता. काही कर्मचाऱ्यांच्या आईवडिलांच्या ज्या शारीरिक व्याधी होत्या, कुणाला हार्ट पेशंट होते, कुणाला कॅन्सर झाला होता, कुणाला आणखीन काय रोग झाले होते, या सगळ्यांवर उपचार करण्यासाठी हे पैसे गरजेचे होते. आता घरच्यांची काळजी घेणारा हा जो बेस्ट कर्मचारी आहे ना, तोही जवळपास 60 वर्ष, आपलं वयाची 60 वर्ष होईपर्यंत खस्ता खात खात इथपर्यंत आलेला आहे. त्यालाही अनेक शारीरिक व्याधी जडलेल्या असतात. त्यालाही कुठेतरी वाटतं मी रिटायर झालो, माझ्याकडे पैसा आला तर मी कदाचित हे जे काही ऑपरेशन छोटं मोठं मला डॉक्टरांनी 10 वर्षांपूर्वी करायला सुचवलं होतं, ते करून घेईन. मी कुठेतरी अजून 10-15 वर्ष जास्त जगेन. पण त्या सगळ्या गोष्टींपासूनही वंचित झालेले लोक पटापटा मरतायत अक्षरशः. यांची देणी अद्याप हातात आलेली नाही आहेत, रिटायर झालेत. पुढच्या 1-2 वर्षात हृदयविकाराच्या झटक्याने मेलेली लोक आहेत. 23-24 लोक
मेल्याची एक नोंद माझ्याकडे एक बेस्ट कर्मचारी आहेत आमचे मित्र, ते या संघर्ष समितीत आहेत. ते मला नेहमी रोज सकाळी काही ना काही पाठवत असतात. त्यांनी चड्डी बनियान आंदोलन केलं होतं मागे. अगदी उघड्या अंगानं महानगरपालिकेसमोर आझाद मैदानात जाऊन त्यांनी ते आंदोलन केलं, की आमच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, की आमची ग्रॅज्युइटी, आमचे फंड हे सगळे आम्हाला वेळेवर मिळावेत, आता ते कामाला येतील. हे मागणारे लोक पटापटा मरतायत, पण त्यांच्याकडून काही तो फंड रिलीज होत नाही. आज पैशाचा दुरुपयोग करून आमदार, खासदार फोडले जातात एका बाजूला. काही ठराविक पक्षांच्या नगरसेवकांना भरमसाठ नगरसेवक विकास निधी वगैरे दिला जातोय. अहो, त्या सगळ्या पैशांमध्ये या गोरगरिबांची जी काही देणी आहेत ती चुकवता येतील, त्याकडे हे सरकार बघत नाहीये. मग जुनं गेलं नवीन आलं. त्या नव्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा भंगाचं दुःख घेऊन आज पुन्हा एकदा मराठी माणूस जगायला लागलाय मुंबईत. गेले 2 दिवस मुंबईची जीवनवाहिनी ठप्प झालेली आहे. त्याकडे कोणाचं लक्ष नाही. सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात गेलेला अदानी सगळ्यांना दिसतो. या अदानीच्या घशात मुंबईतल्या या बेस्टच्या ज्या काही मालकीच्या जागा आहेत, म्हणजे जे बेस्टचे डेपो आहेत, ते डेपो या अदानीच्या घशात घालायला काही लोक निघालेत 99 वर्षाच्या लीजवर द्यायला. कोणी 99 वर्ष जगलेलं मला दाखवा मागच्या 10 वर्षात. कोणी पाहिलेत 99 वर्ष? आता या बस डेपोचं रिडेव्हलपमेंट वगैरे करून तुम्हाला ते आधुनिक करायचे आहेत, अत्याधुनिक करायचे आहेत, अद्ययावत करायचे आहेत. जरूर करा. त्यात मॉल्स बनवा, त्यात रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स उभारावरती. पण त्यात माझ्या या बेस्ट कर्मचाऱ्यांना एक 400-450 स्क्वेअर फूटचं घर जरूर द्या. बिचारा आपल्या 20, 25, 30 वर्षाच्या नोकरीच्या कालखंडात या मुंबई शहरात घर घेऊ शकलेलं नाही. कोण बदलापूरला राहतो, कोण कुठे वाशिंदला राहतो, कोण अजून कुठेतरी राहतो. तिथून ते रोज मुंबईत येतात, 2-2, अडीच तास प्रवास करून बेस्टची बस चालवतात. मुंबईकरांना त्यांच्या इच्छित स्थळी पोचवतात, आणतात, नेतात. हे सगळं करत असताना ज्या यातना ते भोगत असतात ना, मुंबईतली गरमी, त्याबद्दल जगभर चर्चा होते. या मुंबईच्या गरमीत ते तापलेल्या इंजिनच्या शेजारी बसून गाड्या चालवत असतात. आता AC गाड्या आल्यात काही, त्या सोडून द्या. पण त्यांनी जे काही कष्ट उपसलेत ना, त्या कष्टांची कुठेतरी जाणीव या सरकारनं ठेवावी, म्हणून हा एक व्हिडिओ केलाय. माझ्याकडे या सगळ्या गोष्टींची, म्हणजे कुठे कुठे काय काय पाणी मुरतंय, कोण कशा पद्धतीनं, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टच्या ज्या बसेस आहेत, ओलेक्ट्रा, SMPT वगैरे, त्याच्यामध्ये नेमके कोणाचे हितसंबंध जोडले गेलेले आहेत, दडलेले आहेत, कोण त्यात थेट सहभागी आहे, कुणाला, कुठल्या नेत्याला या बेस्ट प्रशासनाच्या एकंदर या सगळ्या चलनवलनामधून किती मोठं चलन मिळतंय, जमा होतंय, तेही आकडे माझ्याकडे आहेत. तुर्तास विनंती एवढीच आहे की कुठल्याही भ्रष्टाचाराची पोलखोल करणारे व्हिडिओ करायला लावू नका, कोणाची बदनामी करायला लावू नका. गोरगरीब जनतेची, त्यांची जी मागणी आहे त्या कर्मचाऱ्यांची, ती तेवढी मागणी मान्य करा. त्यांनाही सुखानं 2 घास खाण्याचा अधिकार आहे. तो अधिकार हिरावून घेऊ नका. स्वतःच्या तुंबड्या किती भरणार अजून? बस करा. एकाला झाकायचं आणि दुसऱ्याला काढायचं, हा जो काही प्रकार आहे तो सुरूच झालेला आहे. मागचे वाईट होते म्हणून त्यांना हाकललं, आता जे आलेत त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, त्या अपेक्षांनाही चुना लावला जातोय असं वाटतंय. वेळीच सुधारा. फारसा वेळ अजून गेलेला नाहीये. या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मनात जी तळतळाटाची भावना असते ना, त्या तळतळाटाने सरकार कोसळतात. महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याला कारणीभूत होता ST कर्मचाऱ्यांचा तळतळाट. या नव्या सरकारनं बेस्ट कर्मचाऱ्यांचा तळतळाट घेऊ नये एवढीच इच्छा व्यक्त करतो. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच. आकडेवारी सकट भेटू. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.